नमस्कार, एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट शेअर करतोय। आता सध्या सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन सुरू आहे आपलं। तुम्ही जर सीईटी सेलचं रजिस्ट्रेशन अजून केलं नसेल तर ते एकदा करून घ्या। पण जर तुम्हाला कमी फीज मध्ये आणि कमी स्कोअरवर बीएमएस करायचं असेल तर एक सुवर्ण संधी आहे। आज आणि उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत रजिस्ट्रेशन सुरू आहेत कर्नाटकचे। आता कर्नाटकमध्ये कमी फीजवर बीएमएस कसं होईल तर हा पण खूप मोठा प्रश्न आहे। तर तुम्हाला एक प्लॅन मी सांगतोय, तर त्या प्लॅन नुसार जर का तुम्ही गेले तर मागच्या वर्षी ज्या पद्धतीने कमी फीज मध्ये कर्नाटकामध्ये सीट मिळाल्या तर त्या पद्धतीने सीट मिळण्याचे चान्सेस वाढतात। तर प्लॅन नेमका कसा असावा म्हणजे आपल्याला कर्नाटकमध्ये कमी फीज मध्ये ऍडमिशन होईल। स्टेप बाय स्टेप सांगतोय, फक्त थोडं काळजीपूर्वक ऐका। बघा, आता समजा कर्नाटकचे रजिस्ट्रेशन आज सुरू आहेत आणि उद्या म्हणजे आज सुरू असताना उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत त्याची डेट आहे। समजा रजिस्ट्रेशन आपलं झालं, आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले, हे सगळ्या गोष्टी झाल्या, आपल्याकडे व्हेरिफिकेशन स्लिप सुद्धा आपल्याकडे आहे, सगळं आहे आपल्याकडे, लॉगिन आयडी पासवर्ड वगैरे सगळं असतं। आता सर्व प्रोसेस संपल्याच्या नंतर तुम्हाला फक्त वेट अँड वॉच करायचा महाराष्ट्राच्या राऊंडचा। महाराष्ट्राचा पहिला राऊंड, महाराष्ट्राचा दुसरा राऊंड, हे सगळं। आणि यामध्ये जर तुम्हाला असं वाटत असेल की आता आपला अलॉटमेंट महाराष्ट्रामध्ये होणं शक्य नाही, मग अशा वेळेस काय करायचं तर तुम्ही कर्नाटकचा विचार करायला सुरुवात करायची। मागच्या वर्षी बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय प्लॅन केला, त्यांची ऍडमिशन सक्सेस कशी झाली, तर थोडी हिस्ट्री सांगतोय। पण यामध्ये तुमचं ऑप्शन जे आहे तर ते एक तर बीएचएमएस किंवा रिपीटचं असलं पाहिजे जर प्लॅन फेल झाला तर। लक्षात घ्या, आता प्लॅन कसा होता मागच्या वर्षीचा। बघा, मुलांनी कर्नाटकचे रजिस्ट्रेशन केले, डॉक्युमेंट व्हेरीफाय सुद्धा करून घेतले आणि बस महाराष्ट्राचं काउन्सिलिंग ते करत होते। पहिला राऊंड संपला, महाराष्ट्रामध्ये बीएमएसचा कट ऑफ खाली आला नव्हता। दुसरा राऊंड संपला, महाराष्ट्रामध्ये बीएमएसचा कट ऑफ खाली नाही आला। तिसरा राऊंड संपला तरी सुद्धा महाराष्ट्राचा कट ऑफ जास्त खाली आलेला नव्हता। चौथा राऊंड ज्यावेळेस लागला तर त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये चौथा राऊंड आणि कर्नाटकमध्ये त्याच वेळेस तो राऊंड जो आहे तर तो त्यांचा जवळपास शेवटचा राऊंड होता। आणि कर्नाटकमध्ये बऱ्याचशा कॉलेजमध्ये सीट्स वॅकंट होत्या आणि कर्नाटकमध्ये अशी परिस्थिती निर्माण झालेली होती त्यावेळेस मागच्या वर्षी। जर समजा तुम्ही म्हटलं की सर एखादं 8 लाख मध्ये टोटल पॅकेज मध्ये, कॉलेज पॅकेज बोलतोय मी, हॉस्टेल मेस वेगळं असतं, लक्षात घ्या, कारण बरेच विद्यार्थी असतात की मग सर 2 लाख पर इयर, 1.25 लाख पर इयर मध्ये हॉस्टेल मेस होतं का, तर असं काही होत नसतं, कारण कॉलेजची फीज वेगळी घेणार आहे, तुम्हाला हॉस्टेल मेस तर लागणारच आहे ना, तुम्ही बाहेर जरी राहिले तरी तुम्हाला खर्च येणारच आहे, तर त्यामुळे त्या कॉलेजच्या फीज मध्ये हॉस्टेल मेस नसतं। तर बघा, मागच्या वर्षी काय झालं की शेवटच्या राऊंड मध्ये ज्यावेळेस महाराष्ट्राचा राऊंड लागला, कर्नाटकमध्ये खूप साऱ्या कॉलेजमध्ये सीट्स वॅकंट होत्या, तर अशा वेळेस कर्नाटक कॉलेजवाल्यांनी ज्या सीट्स समजा 6 लाख पर इयर वाल्या होत्या, 4 लाख पर इयर वाल्या होत्या, खूप साऱ्या सीट्स वॅकंट होत्या, तर त्या सीट्स टोटल पॅकेज 8 लाख, 7 लाख, 7.5 लाख, 9 लाख, 10 लाख अशा पॅकेजमध्ये त्या सीट्स त्यांनी दिल्या विद्यार्थ्यांना। आणि ते पॅकेज कसं भरायचं तर तुमच्याजवळ जर पैसे नसतील सध्या तरी चालेल, फक्त तुमचं रजिस्ट्रेशन जर असेल, तुमचं डॉक्युमेंट व्हेरीफाय जर झालेले असतील तर बँगलोरला या। कॉलेजवाले त्या ठिकाणी ती बँगलोरला त्यांच्या ऑफिसमध्ये जी काउन्सिलिंग सुरू होती केईएच्या, तर तिकडं चलान ते भरायचे स्वतः। 4 लाखाचा जे चलान होतं तर ते स्वतः, 6 लाखचं चलान स्वतः। तुमच्याकडे जरी पैसे नसतील तरी फक्त तिथे जाऊन तुमचं जे व्हेरीफाय केलेले डॉक्युमेंट्स आहेत आणि जो फॉर्म आहे तर तो घेऊन फक्त तिथे हजर राहा। गरजेचं होतं की फक्त तिथे जाणं। मग बरेच लोक फ्लाईटनं गेले, काही लोक ट्रेननं गेलं, काही लोकांनी स्पेशल गाडी करून तिथं पोहोचले आणि जे पण त्या ठिकाणी वेळेवर हजर राहिले तर त्यांचं ऍडमिशन हे त्या कमी रेटमध्ये झालं। आणि पैसे कसे द्यायचे होते, तुमच्याजवळ जर त्या दिवशी पैसे नसतील तर तुमचे पैसे कॉलेजवाल्यांनी ते ऑनलाईन त्यांच्या वेबसाईटवर त्यांची जी फीज होती 4 लाख 6 लाख तर कॉलेजवाल्यांनी भरले होते आणि नंतर मग तुम्हाला ते पैसे इन्स्टॉलमेंट मध्ये कॉलेजला द्यायचे होते। म्हणजे थोडक्यात तुमचं पॅकेज जर 8 लाख ठरलेलं असेल तर पहिल्या वर्षी 2 लाख का 3 लाख रुपये आणि राहिलेले जे पैसे आहेत तर ते पर इयर द्या, अशी एक मागच्या वर्षी सुवर्ण संधी आलेली होती। म्हणजे थोडक्यात 8 लाख, 9 लाख, 10 लाख पॅकेजमध्ये कर्नाटकमध्ये ऍडमिशन झाल्या। आता यावर्षी सर तसंच होईल का, आम्हाला पण तीच ऍडमिशन करायची, उत्साह वाढू शकतो। पण बघा, यामध्ये थोडी रिस्क आहे। कोणती रिस्क, जर मागच्या वर्षी सारखी परिस्थिती यावर्षी जर झाली तरच ही ऍडमिशन शक्य होणार। मग आता तुम्हाला प्लॅन कसा करायचा, जर समजा महाराष्ट्रामध्ये तुमची बीएचएमएस करण्याची तयारी आहे शेवटच्या राऊंड मध्ये
आणि कर्नाटकमध्ये जर अशा पद्धतीने BMS झालं तर मग कर्नाटकमध्ये पण जायचंय. तर अशाच विद्यार्थ्यांनी या काउन्सिलिंग मध्ये भाग घ्यावा किंवा रिपीट करायचं सर आणि कर्नाटकचा फॉर्म डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सगळं करून घेतो आणि रिपीटचा ऑप्शन निवडतो. जर झालं शेवटच्या राऊंडला 7-8 लाख 9 लाख 10 लाखामध्ये तर करू, नाही तर मग रिपीटचा ऑप्शन तर आहेच. तर अशा कंडिशन मध्ये जर तुमची तयारी असेल तर समोर नेमकं काय करायचं तर ते मी सांगतोय. बघा, एक तर तुम्ही स्वतःचं काउन्सिलिंग स्वतः करू शकता. कर्नाटक रजिस्ट्रेशन करावं लागतं. कर्नाटकमध्ये डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यावे लागतात आणि व्हेरिफिकेशन सुद्धा ते एक स्लिप देतात, तर ती सुद्धा व्यवस्थित आपल्याला मिळवावी लागते. तर हे सगळे कामं जर तुम्हाला स्वतः जमत असतील तर स्वतः करा. पण जर जमत नसतील, अकॅडमीला तुम्ही जॉईन होऊ शकता, पेड काउन्सिलिंग जॉईन करू शकता. पेड काउन्सिलिंग मध्ये नेमकी फीस किती लागेल काय, तर यासाठी तुम्हाला 84 59 81 89 23 या नंबरला कर्नाटक BMS असा मेसेज करायचा आहे. कर्नाटक BMS सगळं सविस्तर डिटेल्स तुम्हाला शेअर करण्यात येतील. ते जर तुम्हाला पटले तरच तुम्हाला पेमेंट करायचं, नाही तर पेमेंट करायचं नाही. पण लक्षात घ्या, दिवस खूप कमी आहे. जो निर्णय फास्ट घेईल तर त्याचा आम्ही लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करू शकतो. आणि जर समजा या राऊंडला जर रजिस्ट्रेशन नाही होऊ शकलं एखाद्या विद्यार्थ्याचं, कारण वेबसाईटचे प्रॉब्लेम असतात आणि एकच दिवस आहे, जर रजिस्ट्रेशन नाही होऊ शकलं तर हे रजिस्ट्रेशन समोर जर विंडो ओपन झाली, कारण कर्नाटकचं शेड्यूल एक्सटेंड होत राहतं, सेकंड राऊंडला जर परत विंडो ओपन झाली, थर्ड राऊंडला विंडो जर ओपन झाली, तर तेव्हा सुद्धा आपण कर्नाटकचं रजिस्ट्रेशन करू शकतो. कर्नाटकची जी काउन्सिलिंग फीज आहे तर यामध्ये आमची रिफंड पॉलिसी असते. जर समजा तुम्हाला कॉलेज नाही मिळालं किंवा तुमचं मध्येच काही समजा महाराष्ट्रामध्ये अलॉटमेंट झालं तर ती कर्नाटकची काउन्सिलिंग फीज रिफंड केली जाते. रिफंड पॉलिसी असते, तर ती सुद्धा तुम्हाला व्हॉट्सअपला कळवली जाईल. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर 84 59 81 89 23 ओके, या नंबरला तुम्हाला कर्नाटक BMS असा मेसेज आजच करायचा आहे. तुम्ही जर जास्त वेळ करसाल तर ही सगळी संधी निघून गेलेली असेल. तयारी असेल तर नक्की कळवा. आज आपण या ठिकाणी थांबतोय. ओके, बाय.